महाराजांचा जर इतिहास अनुभवायचा असेल ना, तुम्ही प्रत्येक गड-किल्ले केलेच पाहिजे आणि जर महाराजांना अनुभवायचं असेल, तुम्ही रायगडावर गेलंच पाहिजे. म्हणजे तिथे गेल्यानंतर मी महाराजांना म्हणजे असं मी विचार करत होते, की मी म्हणजे नाही का महाराजांच्या काळात जर असं तर असं असतं किंवा तसं असतं. मी प्रत्येक गोष्ट इमॅजिन करत होते, इतिहास अनुभवत होते, की हां, हां, या ठिकाणी महाराज बसले असतील किंवा या ठिकाणी हे झालं असेल आणि मी एवढं म्हणजे एवढं छान वाटलं, की मला तुम्हाला मी शब्दात पण अजून पण सांगू शकत नाही. मी अजून पण त्या मेमरीजला मी नाही का म्हणजे आठवण करते आणि मला खूप छान वाटतं, की नाही का आपल्याला आपल्या पिढीला या हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आहे. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला हे नसतील बघायला मिळणार कारण म्हणजे खूप जास्त नाही का हालत खराब झालेली आहे गडकिल्ल्यांची. कदाचित 100 वर्षांनी अजून नसणारे ह्या गडकिल्ले. त्यामुळे मी खूप ब्लेस फील करते की आपल्या पिढीला ते बघायला मिळते. तर नक्की जावं आणि बघा. किती छान एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे आम्हाला सगळे भेटले होते म्हणजे संगीतराजे भोसले, शहाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले ज्यांनी अभिषेक वगैरे केला, ज्यांनी एवढी छान अरेंजमेंट केली. एकदम डिसिप्लिनमध्ये सगळं काम होतं. म्हणजे असं नाही का एकदम असं एकदम मुलांचा वर्षाव वगैरे नव्हता किंवा मुलांची अशी एकदम गर्दी गर्दी नव्हती. एकदम सगळं होतं डिसिप्लिनमध्ये व्यवस्थित होतं सगळं. खूप छान अनुभव होता माझा. तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा रायगडावरती. आणि मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी ताम्हिणी घाटातून येताना परत आम्हाला एवढा भयंकर ॲक्सिडेंट बघायला मिळाला. तर मी प्लीज विनंती करते की प्लीज हळू ड्राईव्ह करा, सेफ ड्राईव्ह करा कारण घरची तुमची वाट बघताय. चला भेटूया पुढच्या